एवढ्या कमी वयामध्ये लेकराचे लग्न करून या मायबापाला काय भेटतं मला काही समजतच नाही राव. हा, इमानदारीने सांगतो मी. किती छोटीशी मुलगी राव मित्राव, काय सांगा तुम्हाला. खेळा कुदाचे दिवस तिचे. हा, खेळा कुदाचे दिवस त्या लेकराचे. तिच्या कड्यावर लेकरू पाहून मला तर नवल झालं. म्हणजे ज्या लेकराचे खेळा कुदाचे दिवस त्याच्या कड्यावरती लेकरू, किती दुःखद म्हणजे घटना ही. हा, तिच्या जीवावर काय बेतत असेल. अहो ते लेकरू तिला ते कडावरती ती लेकरू तिला सांभाळता सुद्धा येणार नाही. असं लेकरू घेऊन चालली तर पुरी वाकडी झाली ती. हा, इतक्या छोट्या वयामध्ये यार मायाला काय नवल झालं राव. हे दुनिया चाललीच कुठं काही समजानच नाही. शिक्षण करायचं त्या लेकराचं, कुठं मोठं करायचं त्याला, लहानचं मोठं मायाला त्याला काहीतरी बनवायचं अशी इच्छा ठेवायची. ही एवढ्या छोट्या वयामध्ये लग्न करून टाकलं राव. करू राहिले काही ठिकाणी. काय लेकरं म्हणजे काय त्याला काय नवरे भेटणार नाही का काय नाही. हा, अरे दुनिया कुठं चालली काय चालली. हा, नवल वाटायला लागलं रा मला लोकायचं. हा, चांगलं स्थळ भेटले की लेकराचं लग्न करून टाकते. अरे बाबा करा ना तुम्ही, सुपारी करून ठेवा तुम्ही, साखरपुडा करून ठेवा आणि मग नंतर निवांत लग्न 1-2 वर्षानंतर करा बाबा. ते वयात येऊ द्या त्याला, त्याचं शिक्षण कंप्लीट होऊ द्या पहिलं. कमाल झाली राव. कालची गंमत एक माझ्याकडे सांगत मित्र, ती एक मुलगी माझ्यापासून चालली. मी तिला पाहून आश्चर्यचकित झालो. किती छोटीशी मुलगी आणि त्याच्या कड्यावर लेकरू. अरे मला इथं लग्न झालं. हा, आणि हिला लेकरू झालं. ते लेकरू तिला सांभाळता यांनी. तिच्याच खेळाखोदाचे दिवस आणि लग्न करून टाकलं राव. काय भविष्य असन, काय इच्छा असतील तिच्या काहीतरी बनायच्या पुढं काहीतरी भविष्यामध्ये. हा, काही मास्तरीन होईन, नाही तर काय पोलीस होईन, नाही तर काही XYZ इंजिनियर होईन. हा, शिकून सवरून काहीतरी हे करण. हा, प्रोफेशनल कुठेतरी काहीतरी काम करण, काहीतरी हे करण. हा, तर त्याच्यामुळे ना काय म्हणजे मित्र, आई वडिलांना माझी हीच कळकळीची विनंती बाबा, एवढ्या छोट्या वयामध्ये ना लेकराचे लग्न नका करू रे बाबा. हो, हा, दुःख वाटतं हो एकदम मित्र. काय सांगतो मला, ती जुनी परंपरा होती जे कमी छोट्या वयामध्ये लग्न करून टाकत होते लेकराचे. तेव्हा काही माहित नव्हतं, काही हे नव्हतं. 14 आणि 12 वर्षामध्ये लेकराचे लग्न होऊन जात होते. पण आता सुशिक्षित भारत झाला ना आपला. हा, बरोबर आहे की नाही. पुढं चालला आता, प्रगतीशिलावर चालला ना आपला भारत. हा, लेकराचा 18 वर्ष कंप्लीट झाल्याशिवाय लग्न करू नका, माहितीये का. हा, 18 वर्ष होईपर्यंत लग्न करू नका लेकराचं. कारण त्याचं भविष्य काय आहे यार. इतकं कमी वयामध्ये डिलिव्हरी होईन त्याची, किती त्रास त्याला, काय किती वेदना. त्याच्यामध्ये कधी कधी त्याचा प्राण बी जायची शक्यता आहे. हा, सांगा ना तुम्ही. इतक्या छोट्या वयामध्ये लग्न करून म्हणजे त्या लेकराचं भविष्य खराब करून टाकायचं. भासा लेकरं पैदा होऊन जाते काय. आणि ते लेकरू ते स्वतःला सांभाळन का ते लेकराला सांभाळ का काय करण. मला इतकं दुःख झालं मित्रांनो, काय सांगावं. एका मुलीला बघून, कारण मी त्या मुलीला लहानचं मोठं बघितलं होतं, बरोबर आहे. काल अचानक ती ना माझ्यापासून जाताना दिसली. मला कळलं बी नाही इथं लग्न झालंय कावा आणि लेकरू झालंय कावा. ती लेकरू घेऊन त्या बिचारीला चालता यांनी. हो, इतकी म्हणजे दुर्दशा होती. मला खरं सांगतो, हात जोडून विनंती आहे प्रत्येक पालकाला माझी, की लेकराच्या छोट्या वयात लग्न नका करू. 18 वर्ष तरी कंप्लीट होऊ द्या त्यांची आणि मग त्याच्या लग्नाचा विचार करा तुम्ही. कारण त्याच्या बी काही इच्छा राहतात, त्यांचं बी काही भविष्यामध्ये काही फ्युचरमध्ये काही बनायची म्हणजे मनातून काहीतरी इच्छा राहते आहे की नाही. आधीच बंधनात बांधून टाकता तुम्ही त्याला. असं करू नका. या बंधूची तुम्हाला कळकळीची विनंती, मनापासून माझी एवढी विनंती ऐका. सगळ्या पालकांना माझे हा कळकळीचा आदेश आणि संदेश आहे. धन्यवाद.